मित्रांनो, आपण सभ्य भाषा सभ्य वर्तन या अभियानामध्ये सहभागी होत असताना पहिल्यांदा सभ्य भाषा आणि सभ्य वर्तन या दोन संकल्पना समजून घ्यायला हव्यात. कारण समाजामध्ये जी भांडणं होतात, वाद होतात, हाणामाऱ्या होतात, पोलिसात आणि कोर्टात तक्रारी जातात, ह्या मुख्यत्वे असभ्य भाषा आणि असभ्य वर्तणूक याच्यातून होत असतात. आणि म्हणून हे टाळण्यासाठी आपल्याला सभ्य भाषा आणि सभ्य वर्तन या दोन संकल्पना नीट समजून घ्यायला हव्यात. आणि असभ्य भाषा आणि असभ्य वर्तन टाकून देऊन आपल्याला सभ्य भाषा आणि सभ्य वर्तन हा आपला स्वभाव बनवायला हवा. मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आपलं आयुष्य समृद्ध बनवण्यासाठी, सुसंस्कृत बनवण्यासाठी या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. सभ्य भाषा म्हणजे आपण समाजामध्ये इतरांशी संवाद साधत असताना आपण कुणाचा अपमान होऊ नये, कुणाचा उपमर्द होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये याची काळजी घेत आदरयुक्त आणि नम्र भाषेचा वापर करणे म्हणजे सभ्य भाषा. हे फार महत्त्वाचं आहे. आणि सभ्य वर्तन म्हणजे आपण समाजात वावरत असताना आपली वर्तणूक, आपली वागणूक अशी ठेवायला हवी की ज्याच्यामुळे कुणाला त्रास होणार नाही, कुणाचा अपमान होणार नाही, कुणाचा उपमर्द होणार नाही आणि कुणाचं नुकसान होणार नाही. अशी वर्तणूक म्हणजे सभ्य वर्तणूक. ह्या तीन गोष्टी जर आपल्याला टाळता आल्या आपल्या भाषेतून आणि आपल्या वर्तणुकीतून, की कुणाला त्रास होणे, कुणाचं नुकसान होणे, कुणाचा अपमान होणे, कुणाला संकोच वाटणे, कुणाचा उपमर्द होणे, या गोष्टी पूर्ण टाळल्या तर आपण सभ्य बनलो आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये जाणीवपूर्वक आपली भाषा आणि आपली वर्तणूक सभ्य ठेवा. समाज सुंदर होईल, समाज सर्जनशील होईल आणि सर्जनशील समाज हा समृद्ध समाज व्हायला वेळ लागत नाही. आपण या गोष्टींचं पालन करा आणि आपलं आयुष्य सुसंस्कृत आणि समृद्ध बनवून घ्या. ऑल द बेस्ट.